पाडा, एकमेकांना जपा, एकमेकांची साथ द्या, या गडगोटांचा आदर्श घ्या आणि जाती धर्मापेक्षा माणूस धर्माला महत्व द्या। राम राम मंडळी, मी एसके कुमार सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजून एका दिवसामध्ये। मित्रांनो, आज आपण आलो आहोत आपल्या चिंचपूजा चिंतामणीच्या पाद्यपूजन सोहळ्यासाठी। सहाय्यक समिती सदस्य, कार्यकारी सदस्य, कृपया मधला जो आपला भाग आहे, मधला जो पट्टा आहे तो पूर्णपणे रिकामा करून घ्यायचा आहे। पूर्णपणे आता काही क्षणात आजच्या या 106व्या पाठपूजन सोहळ्याचं जे मुख्य आकर्षण आहे त्याची सुरुवात आता काही क्षणात होणार आहे। हा पूर्णपणे हा पट्टा रिकामा करायचा आहे। या भाविकांना देखील नम्र विनंती की बॅरिकेडच्या मागच्या बाजूला चला। आपल्याला नम्र विनंती आम्ही करतोय, कृपया बॅरिकेडच्या मागच्या बाजूला चला। मुख्य कार्यालयाजवळचा रस्ता पूर्णपणे मोकळा करूया। आकृती ढोल ताशा पथक हे देखील आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणी चरणी सेवा रुजू करण्यासाठी या पालखी सोहळ्यामध्ये आहे। तरी आकृती ढोल ताशा पथक यांचा देखील 106वा पाठपूजन सोहळा मंडळाचे उपाध्यक्ष श्री वसव प्रदीप नारायण हरियाण या दाम्पत्याच्या शुभ हस्ते हा पाठपूजन सोहळ्याची संपूर्ण पूजा अर्चा विधी इथे संपन्न होणार आहे।
एका बाजूला सर्वांनी बॅरिकेडच्या
पालखी सोहळा पालखीला पूर्णपणे रस्ता करून द्या. ज्यांच्यामुळे आपलं हिंदुत्व अबाधिक आहे त्या महाराष्ट्रातली आपण सारी पोरं आपला उत्सव आपणच साजरा करायचा आहे. आणि तुम्हाला सर्वांना विनंती, आपल्या या उत्सवात महाराजांची पालखी या ठिकाणी आलेली आहे. अजून महाराष्ट्राची मनं मेलेली नाहीये. कोणी कृपया पालखीच्या मध्ये यायचं नाहीये. थोड्या वेळाने इथे महाराष्ट्राचे भाग्यविधाते छत्रपती श्री शिवाजी महाराजांची या ठिकाणी आगमन होणार आहे. आपले महाराज आपल्याशी संबोधणार आहेत. आपल्या सर्वांना विनंती, आपण सर्वांनी ते शांत चित्ताने ऐकून घ्यायचं आहे. जर तुम्ही महाराष्ट्राच्या घाटीची नाळ सांगत असाल, महाराजांचे शब्द ऐकून घ्या. अखंड हिंदुत्व मूर्तिवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, सिद्धप्रज्ञ श्रीमान, अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राजे श्रीमद छत्रपती श्री हिंदू पद्माक्षाह श्रीमान श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तुम्हाला सर्वांना विनंती, सर्वांना भेटण्याची संधी मिळाली. काय करू, त्या जगत नियंत्याने मला त्याच्या गाभाऱ्यांचे सानिध्य दिलं. त्या जगत नियंत्याला माझ्या हव्यात सोडवत नाही आणि त्याचे सानिध्य मला सोडवत नाही. अजब तृणानुबंध आहे. पण यावेळेस मला थोडी विसंत मिळाली, यावंच लागलं. आज 400 वर्षानंतर पुन्हा या माझ्या महाराष्ट्रात आल्यावर काळजाला थोडी तोशिष लागली. ढासळलेल्या तटाबुर्जांची आभूषणात मिरवीत उभा असलेला राजगड, तोरणा, पुरंदर आणि रायगड दिसला. एकाकी तग धरून राहिलेल्या आमच्या त्या काळातल्या निष्ठावंतांच्या समाध्या दिसल्या. नावापुरती उरलेली संस्कृती दिसली आणि उत्सवांच्या नावाखाली परंपरांचा मांडलेला बाजार दिसला. अरे थोडं वास्तवाचं भान ठेवा. त्या काळात हजारो निष्ठावंतांनी या भूमीसाठी निस्वार्थ कर्तव्य आणि कर्तृत्वाची बांधलेली पूजा आजच्या काळातील तुम्हा सर्वांना कदाचित जाणवत नसेल. अरे हो, आम्ही विसरलोच की. ते मोल जाणवायला वेळ तरी कुठे आहे तुमच्याकडे? सेवेची ठाई तत्पर या वचनापायी इथल्या गडगोटाने इतकी माती जपली आणि मातीत मिसळलेली माणसंही. पण आज वर्तमानात आपण आपल्या रक्तामासाची जिवंत माणसंही जपू शकत नाही. हेच दुर्दैव.
अरे आजकाल शंभूराजे म्हणले की साखर दंडात अडकलेलं आणि रक्तानं माखलेलं व्यक्तिमत्व तुमच्या नजरेसमोर येतं, होय ना? पण आमच्या आणि शंभूराजाच्या चरित्रातून नेमकं तुम्ही काय शिकलत हेच उमगत नाही. पुरंदर, पन्हाळा आणि रायगडाच्या जगदीश्वराला जाऊन विचारा, सांगेल तो आई बापाची नाळ जपणाऱ्या माझ्या शंभूराजांची कथा. आग्र्याची ती काळोखी नजर कैद आई विराट वर्षाच्या त्या कोळ्या पोराचा धीरोधत्तपणा सांगताना आजही ठरवून राहिले. साक्षी देतील तो प्रचित गडाचा संगमेश्वर आजही तुम्हाला त्यांच्या पार्थ पराक्रमाची. पेडगावच्या भिंतींना आधी जपलाय शंभूराजांचा स्वामीनिष्ठ स्वराजनिष्ठ हुंकार. प्रतिकूल परिस्थितीत असताना सुद्धा स्वभाषा, स्वराष्ट्र आणि स्वधर्मासाठी एक नव्हे तब्बल 9 वर्ष हे हिंदू राष्ट्र स्वप्राणांतिक पराक्रमानं झुंजवणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा. उत्तरेकडील गंगा तीर्थ आणि दक्षिणेकडील रामेश्वराचा रत्नाकर अवघे एकवटून प्रयासाने निर्माण झालेल्या या राष्ट्रतीर्थाच्या जबाबदारीची जाणीव असणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा. जातीपातीच्या पलीकडील सार्वभौम रयत राज्याची अभिवृद्धी करणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा. स्त्री तो साक्षात जयती, ती आदिशक्ती भवानी, ती ना अबला ती तो सबला ऐसे म्हणून स्त्री धर्माचे पवित्र जपणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा. फिरंगी, टोपीकर, वलंदेज, फरासी, स्थिरस्थाव, टिंगरवादी आणि गर्विष्ठ टोपीकरांच्या मना या भगव्या तरीपटक्यासमोर मुजऱ्या सांगणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा. बाबासाहेबांचे संकल्पित मनोरथ सिंदूर समरक्तांकित देह असताना सुद्धा त्या मगरूर धर्मांना औरंग्याला या हिंदू राष्ट्रासमोर झुकायला लावणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा. या छत्रपती बाबासाहेबांवर निर्निशय प्रेम करणारा राजा म्हणजे माझा शंभूराजा. स्वधर्मम निधनम श्रेयो गीता वचनम उज्ज्वलम असे म्हणत माझ्या शंभूराजांनी स्वधर्म आणि स्वराष्ट्रासाठी धर्मांध आणि खुनशी औरंग्या विधानासमोर स्वप्राणांचे अर्घ्य दिले. इथल्या हजारो समरवीरांनी तळहातावर दिवस पोहोचला. इथल्या गडकोटांनी मातीचा धर्म जपला. पण आपण मात्र आपतमतलबी धर्माच्याच पालख्या वाहिल्या. कधी विचार केलाय का या साऱ्यांचा? काही निष्ठावंतांना सोडल्यास अरे दाढी मिशा असणारं आमचं चित्र, आमच्या विरोधाचं गोंधळ आजकाल अनेक जण देहबोलीवर निरू पाहतो. नाही निर्वाण, पण त्याच्या सोबतीनं प्रामाणिक कर्तव्यांची आणि निस्वार्थ कर्तृत्वांची कास आपण जपतो का? हा प्रश्न जरा स्वतःला विचारा. शिवचरित्र आणि शंभू चरित्र आपण वाचतो, बोलतो, ऐकतोय, पण ते आत्मसात करून आचरणात आणायला आपण मात्र विसरतो. आजच्या काळात आम्ही स्वतः आणि शंभूराजे जरी प्रत्यक्ष अवतरलो ना तरी आमचं वास्तव सिद्ध करायला तुम्हीच आम्हाला भाग पडाल. इतके तुम्ही आमच्या चित्रात गुरफटला. म्हणून सांगतो, जागे व्हा, वास्तवाचं भान ठेवा, विचारात सामर्थ्य ठेवून जिथे कुठे कार्यरत आहात तिथे प्रामाणिकपणाने आपले कर्तव्य पार पाडा. एकमेकांना जपा, एकमेकांची साथ द्या, या गडगोटांचा आदर्श घ्या आणि जाती धर्मापेक्षा माणूस धर्माला महत्व द्या. अरे आई बापाची नाळ आणि देशाचा इमान जपा. येतो आम्ही. जय शंकर. क्षत्रिय पुरावतम विपासनाधीश्वर महाराजाधिराज अखंड हिंदुत्व नायक मूर्तिवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत चिदप्रज्ञ श्रीमान अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य राधे श्रीमंत छत्रपती श्री हिंदू पटवाच्या श्रीमान श्री 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा शूरवीर मावळ्यांचा गणपत दुर्गांचा नमः पार्वती पते. जय महाराष्ट्र.
हलगीवाले 2 मिनिटं 2 कंठी जळते माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय रत्नाचिल भरात जनौरी कुमरा चंदनाची कोटी कुंकुमेश्वरा हीरे जडित मुगुण शोभतो बरमा रंगनतेन मोरे चरणी भागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर फणिवर मंदाना सरळ तोंड वक्र त्रिंगत्रयनयना दास रामाचा वाडपाही सदना संकटी पावावे करवाणी रक्षावे सरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय नवधवती विक्राला ब्रह्माणी माळा विषयकंठ माळा त्रिनेत्री ज्वाला लावण्य सुंदर मस्तकी माळा ते खनिया जल निर्मल माही जल झोळा जय देव आरती ओ वाळू श्रीराम परम भुजगायम जय नायकम ब्रह्मणे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती मोरया चिंपुगळीच्या चिंतामणीचा विजय असो देवा मजला गर्भ नसावा देवा मजला गर्भ नसावा असेल तरी तो भंगोळी जावा असेल तरी तो भंगोळी जावा निंदा माझ्या मुखी नसावी निंदा माझ्या मुखी नसावी
असेल तरी ती दूर घालवावी असेल तरी ती दूर घालवावी जे जनगाती देवा तुझला जे जनगाती देवा तुझला आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा आम्हा बालकांना प्रसाद द्यावा पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की चिंचपोळीच्या चिंतामणीचा चिंचपोळीच्या चिंतामणीचा चिंचपोळीच्या चिंतामणीचा ईशान कोणाची ईशान कोणाची ईशान कोणाची उंदीर मामाची
मधला जो मेसेज आहे आरोग्य केंद्र हे मित्र आहे सगळ्यांनी खाली उतरा आरोग्य केंद्रावर खाली उतरायचं प्लीज